संसद विरोधात होती, राष्ट्रपती विरोधात होते आणि अखेर पंतप्रधानांनी सुद्धा त्यावेळी पाठ फिरवली. ज्या संसदेत लोकशाहीचे गोडवे गायले जात होते तिथेच या बिलाचा गळा घोटण्यास सुरुवात झाली. बाहेर रस्त्यावर आंदोलन झाली, पुतळे जाळले गेले, पण स्त्रीचं आयुष्य म्हणजे चूल, मूल आणि गुलामी ही ती मर्यादा होती जी धर्माच्या आणि परंपरेच्या नावाखाली स्त्रियांवर बळजबरी लादली जात होती. एक माणूस ज्याच्या हातात देशाचं भविष्य होतं, जो भारताचा पहिला कायदा मंत्री होता, ज्याला स्वतः पंतप्रधान नेहरूंनी मंत्रिमंडळात सामावून घेतलं होतं. अचानक एक दिवस तो माणूस संसदेच्या पायऱ्या उतरतो आणि आपल्या पदाचा राजीनामा लिहून देतो. थांबा, एक मिनिट. प्रश्न आजच्या युगातल्या स्त्रियांना विचारतो. आज सकाळी तू उठलीस, कदाचित तुला निवड होती कुठे जायचं आहे ते. कदाचित तुझ्या नावाने आज बँकेत अकाउंट असेल आणि तू त्यातून पैसेही काढत असशील. कदाचित आज तू तुझ्या नवऱ्यासोबत रील बनवली असेल आणि तुझा नवरा तुला स्वयंपाकात, घरकामात मदतही करत असेल. कदाचित तू म्हणशील, मला हे नको, मी माझ्या मर्जीने जगेल, तरी तुझा नवरा तुला त्यासाठी होकार देत असेल. हे सगळं तुम्हाला एकदम सिंपल वाटतंय ना? पण 1947 मध्ये जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा एका भारतीय स्त्रीला हे सगळं विचारांमध्ये सुद्धा येणं म्हणजे पाप होतं. नवऱ्याने मारलं तरी घरातून बाहेर निघायचं नाही, त्याला विरोध करायचा नाही. वडील वारले तर घराची संपत्तीमध्ये 1 रुपयाचाही वाटा मिळायचा नाही. नवऱ्याने दुसरं लग्न केलं तर चुपचाप सहन करायचं आणि गप्प बसून संसार करायचा. आणि सगळ्यात मोठं दुखणं काय होतं माहितीये? देश स्वतंत्र झाला होता पण ती अजूनही गुलाम होती. एका माणसाने हे बघितलं, त्याची आतडी पिळवटली. त्याने ठरवलं, आता हे बदलायला पाहिजे. स्त्रियांवर होणारा अत्याचार कुठेतरी थांबायला पाहिजे. त्यांनाही स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जगता आला पाहिजे. त्यांनाही सर्व अधिकार मिळाले पाहिजे आणि स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी डिसिजन घेता आली पाहिजे. म्हणून त्यांनी त्यासाठी लढाई सुरू केली. संसद विरोधात होती, राष्ट्रपती विरोधात होते आणि अखेर पंतप्रधानांनी सुद्धा त्यावेळी पाठ फिरवली. तरी ते एकटे उभे राहिले. त्यांनी आपलं मंत्रिपद सोडून दिलं त्या स्त्रियांसाठी ज्यांना ते कधी भेटलेलेही नव्हते. लोक म्हणतात खुर्चीसाठी राजकारण होतं, पण या माणसाने खुर्ची सोडली होती. कोणासाठी? स्वतःच्या फायद्यासाठी? नाही. आपल्या जातीच्या लोकांसाठी? नाही. मग कोणासाठी? त्यांनी राजीनामा दिला होता तुमच्या आमच्या घरातल्या आईसाठी, बहिणीसाठी, पत्नीसाठी आणि त्या प्रत्येक मुलीसाठी जिचा जन्मही व्हायचा होता. आज तुम्ही जी शाळा शिकताय, वारसा हक्क मागताय, सन्मानाने जगतायत ना, त्याची किंमत एका माणसाने आपलं अख्खं राजकीय करिअर पणाला लावून मोजली आहे. आजची गोष्ट अशा एका क्रांतीची आहे जी संसदेच्या भिंतींनी नाकारली, पण इतिहासाने ती सुवर्ण अक्षरात लिहिली. आज जाणून घेऊया त्या महामानवाचा तो त्याग जो आजही 90% भारतीय स्त्रियांना माहीतच नाही. कोण होते ते महामानव? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ती लढाई होती हिंदू कोड बिल. आजची जी गोष्ट आहे ना, ती कुठल्याही शाळेत शिकवली नाहीये, कुठल्याही नेत्याने सांगितली नाहीये, पण ही गोष्ट तुमच्या आमच्या आयुष्याशी थेट जोडलेली आहे. जर तुम्हाला खरंच त्यांचा अभिमान असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. त्यांच्या आयुष्याचा संघर्ष काय होता ते ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. 15 ऑगस्ट 1947 देशभर दिवे लागले होते, आनंदाचे नारे होते. सगळे म्हणत होते, भारत माता की जय, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. पण एका घरात एक स्त्री रात्री रडत होती, कारण तिच्या नवऱ्याने त्या दिवशी दुसरं लग्न केलं होतं. ती काहीच करू शकत नव्हती. कायदा त्याच्या बाजूने होता, समाज त्याच्या बाजूने होता, देव पण त्याच्याच बाजूने असतो असं तिला लहानपणापासूनच शिकवलं होतं. देशाला स्वातंत्र्य आलं पण तिच्यासाठी काहीच बदललेलं नव्हतं. त्या काळी स्त्री म्हणजे काय होती? फक्त एक वस्तू. नवरा मेली तर तिचं आयुष्य संपलं. नवऱ्याने घराबाहेर काढलं तर तिला कोणीही वाली नसणार. वडिलांच्या संपत्तीत तिचा 1 रुपयाचाही संबंध नाही. आणि सर्वात भयानक म्हणजे काय, नवरा कितीही छळत असला तरी त्याच्यापासून सुटका करून घेण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग त्या काळात स्त्रियांकडे नव्हता. स्त्रीचं आयुष्य म्हणजे चूल, मूल आणि गुलामी ही ती मर्यादा होती जी धर्माच्या आणि परंपरेच्या नावाखाली स्त्रियांवर बळजबरी लादली जात होती. त्याच काळात भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्री उशिरापर्यंत बसून एक विधायक लिहित होते.
बाबासाहेबांना माहित होतं, जोपर्यंत स्त्री स्वतंत्र होत नाही तोपर्यंत देश आपला स्वतंत्र झाला असं म्हणता येणार नाही. म्हणून 24 फेब्रुवारी 1949 रोजी त्यांनी संसदेत एक विधायक प्रस्ताव सादर केला. त्याचं नाव होतं हिंदू कोड बिल. त्यांनी स्वतः हे सगळं जगलं होतं. भेदभाव काय असतो हे ते त्यांना माहीत होतं. एखाद्या जातीमुळे माणसाला माणूस म्हणून न मानणं हे त्यांनी स्वतः सहन केलेलं होतं. आणि म्हणूनच जेव्हा त्यांनी बघितलं की स्त्री म्हणजे फक्त जन्मामुळे कमी मानली जाते, त्यांची आतडी पिळवटून गेली होती. ते फक्त एका समाजासाठी नाही लढले, ते लढले माणुसकीसाठी. आता हिंदू कोड बिल काय होतं? हे फक्त कायद्याचं कागद नव्हतं, तर ते एक क्रांती होती. बाबासाहेबांच्या या बिलात मुख्य 5 मागण्या होत्या. पहिलं, घटस्फोटाचा अधिकार. छळणाऱ्या पतीपासून कायदेशीर मुक्ती. माणूस म्हणून जगण्याचा हक्क हा स्त्रीला मिळाला पाहिजे. 2. संपत्तीत वाटा. मुलीलाही मुलाप्रमाणे वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळाला पाहिजे, ज्याने आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. 3. एक पत्नीत्व. एका पुरुषाला एकच पत्नी असेल, स्त्रीला सन्मान मिळण्यासाठी. 4. आंतरजातीय विवाह. लग्नात जात नाही, माणूस महत्वाचा असतो, हे त्यांनी सांगितलं. जातीची बंधन तोडण्याची मुभा सामाजिक क्रांतीसाठी गरजेची होती. आणि 5. दत्तक घेण्याचा अधिकार. अविवाहित स्त्रीलाही मूल दत्तक घेता येईल. हे बिल जर पास झालं असतं तर भारतातल्या स्त्रीचं आयुष्य हे 1948 मध्येच बदललं असतं. पण तसं झालं नाही. बिल संसदेत आलं आणि वादळ उठलं. ज्या संसदेत लोकशाहीचे गोडवे गायले जात होते, तिथेच या बिलाचा गळा घोटण्यास सुरुवात झाली. बाहेर रस्त्यावर आंदोलन झाली, पुतळे जाळले गेले. पण विरोध कोण करत होतं? फक्त कट्टरपंथी? नाही. स्वतः काँग्रेसचे दिग्गज नेते, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि अनेक प्रभावशाली लोकांनी बाबासाहेबांचा तेव्हा विरोध केला. त्यांच्या मोहिमेला विरोध केला. RSSने रस्त्यावर आंदोलन केले. काँग्रेसच्याच आत अनेक नेते म्हणाले, ही आमच्या परंपरेवर घाव आहे. आणि सर्वात मोठा धक्का, 17 सप्टेंबर 1951 राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः हे बिल रोखण्याचा प्रयत्न केला. ज्या घटनेने समानतेची शपथ दिली होती, त्याच देशाचे राष्ट्रपती त्याच समानतेच्या विरोधात उभे होते. विचार करा, एक माणूस एकट्याने लढतोय. सगळी संसद विरोधात, राष्ट्रपती विरोधात, समाज विरोधात, धर्म विरोधात, आणि तरी बाबासाहेब थांबले नाही. संसदेत बाबासाहेबांची थट्टा उडवली गेली. त्यांना विचारलं गेलं, तुम्ही धर्मात ढवळाढवळ का करतायत? बाबासाहेब गरजले, मला धर्म वाचवायचा नाही, मला माणूस वाचवायचा आहे. नेहरूंनी आश्वासन दिलं होतं की ते बिल पास करतील, पण विरोधकांचा रेटा इतका मोठा होता की नेहरूही मागे हटले. एक एक कलम कमकुवत केलं, एक एक अधिकार कापला गेला, बिलची धार बोथट केली गेली. 22 सप्टेंबर 1951 मध्ये बिल गोठवलं गेलं. म्हणजेच बंद, संपलं, सगळं वाया गेलं. बाबासाहेबांनी हे सगळं बघितलं. त्यांचे हात थरथरले असतील, डोळे पाणवले असतील. हे काय होतंय समाजात? कारण त्यांनी फक्त एक बिल गमावलं नव्हतं, त्यांनी लाखो स्त्रियांचं स्वतंत्र गमावताना पाहिलं होतं. ज्या माणसाने अहोरात्र कष्ट करून हे बिल लिहिलं, त्याला संसदेत बोलू दिलं गेलं नाही. त्या दिवशी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एक धगधगती आग होती. त्यांना समजलं होतं की या पुरुषांच्या सत्तेला स्त्रियांची प्रगतीच नकोय. 27 सप्टेंबर 1951 साली त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. भारताच्या इतिहासातलं सर्वात दुर्मिळ दिवस. बाबासाहेबांनी आपलं मंत्रिपद, आपला सन्मान, आपली खुर्ची एका बाजूला ठेवली आणि राजीनामा दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं, जर मी माझ्या देशातील स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देऊ शकत नसेल, तर मला या खुर्चीवर बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. जगाच्या इतिहासात असं उदाहरण शोधून सापडणार नाही जिथं एका पुरुषाने केवळ स्त्रियांच्या हक्कासाठी आपलं मंत्रिपद त्यागलं. ते म्हणाले, असमानता बदलल्याशिवाय इतर कायदे करणं म्हणजे घाणीच्या ढिगावर राजवाडा बांधण्यासारखं आहे. राजीनाम्यानंतर बाबासाहेब एकटे पडले. ज्यांनी या देशाची घटना लिहिली त्यांना 1952च्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. ज्याने लाखोंना अधिकार दिले त्यालाच संसदेत जागा नाकारली गेली. दिल्लीत राहण्यासाठी त्यांना घर हवं होतं, तर त्यांना लोकांनी घर पण नाकारलं. आणखी एक गोष्ट जी खूप दुखवते, हे बिल पास होण्यासाठी बाबासाहेब एकट्याने लढत होते. पण त्या काळातल्या मोठ्या महिला नेत्यांनी सुद्धा उघड पाठिंबा दिला नाही. ज्यांच्यासाठी ते लढत होते त्यांनीच पाठ फिरवली. पण तरी ते थांबले नाही. ते लिहित राहिले, ते बोलत राहिले, माणुसकी सोडली नाही.
आज आपल्या घरातल्या स्त्रिया ऑफिसला जात आहे, आता जे निर्णय घेत आहेत, आज त्या स्त्रिया वडिलांच्या घरात हक्काने राहत आहेत. हे सगळं त्या एका राजीनाम्याचं फळ आहे. बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न पुढे 1955-56 मध्ये तुकड्या तुकड्यात का होईना पण कायद्याच्या रूपात आलं. 1954, 1955, 1956 बाबासाहेबांचं बिल नाकारलं गेलं होतं, पण त्यातले विचार मारता आले नाहीत. 1955 हिंदू मॅरेज ऍक्ट पास झाला. 1956 हिंदू सक्सेशन ऍक्ट पास झाला. 1956 हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट पास झाला. म्हणजे जे बाबासाहेबांना 1948 मध्ये हवं होतं ते 1955-56 मध्ये मिळालं. 7-8 वर्ष उशीर झाला. लाखो स्त्रियांना त्या काळात काय सहन करावं लागलं असेल हे विचारच मनाला जड करून जातात. आणि सर्वात दुःखद गोष्ट काय माहितीये? 6 डिसेंबर 1956 बाबासाहेब आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यांनी लावलेली ही बी झाड बनून उभी राहिली, पण ते झाड बघायला ते स्वतः नव्हते. आज भारतातली एक स्त्री न्यायालयात उभी राहून म्हणू शकते, मला न्याय हवाय. आज एक मुलगी म्हणू शकते, वडिलांच्या जमिनीत माझाही हक्क आहे. आज एक बायको म्हणू शकते, हे लग्न मला नकोय, मी इथे राहणार नाही. तरी तिला तो अधिकार मिळालाय. हे सगळं कुणामुळे? हे फक्त शक्य झालं बाबासाहेबांमुळे. आणि विचार करा, 2005 मध्ये मुलींना वडिलांच्या संपत्तीत पूर्ण समान हक्क मिळाला. हे 1948 मध्ये मागितलं होतं, पण 57 वर्ष झाले. 57 वर्ष एका मुलीने वाट बघितली तिच्या वडिलांच्या घराचा एक हिस्सा मिळवण्यासाठी. आज कोणी म्हणतं बाबासाहेब फक्त एका जातीचे नेते होते, तर त्यांना हे सांगा की एक दलित माणूस ज्याला लहानपणी पाण्याला हात लावायची परवानगी नव्हती, त्याने या देशातील सर्व स्त्रियांसाठी आपलं मंत्रीपद सोडून दिलं. तो माणूस फक्त एका जातीचा कसा असू शकतो? तो माणूस संपूर्ण माणुसकीचा होता. बाबासाहेब म्हणजे फक्त घटनेचे शिल्पकार नाहीत, ते त्या आईचे शिल्पकार आहेत जी नवऱ्याने मारलं तरी निघू शकत नव्हती, पण आता ती निघू शकते. त्या मुलीचे शिल्पकार आहेत जिला वडिलांच्या घरात जागा नव्हती, पण आज तिला ती जागा आहे. ते त्या प्रत्येक स्त्रीचे शिल्पकार आहेत जी आज माणूस म्हणून जगते. त्यांनी मंत्रिपद सोडलं, पण लढाई सोडली नाही. असे बाबासाहेब, असे माणूस यांना कोटी कोटी प्रणाम.